एवढं आहे बघा झाड, पेरूचं झाड आहे बघा. हा आमचे किचन मध्ये हा 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 काय करायला राहिले सांबर भात आणि ती काय मिक्स केलंय त्याच्यात वरण फुडणी. तरी म्हणलं सकाळ सकाळ बटाटा स्वाला लागली, नक्कीच सांबर भात दिसणार. हा चिंच टाकल्यावर चांगलं लागतंय का? काल वाटलेलं पाऊस पडेल पण रात्री पाऊस पडला. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ सांबर भातचा खमंग असा स्वाद आपल्याला पाहायला मिळालाय. पण मला सांबर भात म्हणजे जरा थोडं चावाने दिसायला लागले. चिंचचं पाणी आहे का? चांगलं चवीला व्हावं म्हणजे झालं. किती टाकायला लागली चटणी त्याच्यात बघा गाईज. सांबर भात मध्ये आज मला चहा दिसायला लागलाय. काय करते काय? पिरू काढाली काय? थांबालोच. आमच्या आईला फक्त एकच हे झाडांची कशी निगा राखणे. आणि इकडं नवीन घराकडे आलं का नाही भारी वाटतं. इकडं जास्त कधी येत नाही, तेवढंच काय तर आपलं पिरू बिरू भाजी असलं ना की मग येत असतं. घराच्या पाठीमागं आमचं पिरूचं झाड आहे आणि आईनं कारली पण लावलेली आहे. मला दाखवतो. अरे बापरे, चिखलात पाहिजे लागलेत का पिरू? कुठे आहेत? आहे का ते? तरी तर वर दिसायला लागले. दोन आहे ते इकडे, एक आहे. हां येत आहे का? आता फाटा तुटायचा, फाटा तुटायचा फाटा. तरी चांगलं आहे इकडे. लय अडचण झाली दमानं. एकच पिरू आहे, नाही तर राहू दे. कशाला बघा, मोठा होऊ दे अजून जरा. इकडं अजून तुम्हाला दाखवतो कारली लागते ती का याला? लागली होती त्या दिवशी, खाल्लेली. लय अडचण केली बाबा इकडं लई. आहे का? कशी अडचण केली आहे का तिथे? दामानं डोळ्यात बिळ्यात घुसवतील. निघला का पेरू? कुठं आहे? हा बघा, पाखरं खाते ती. हा पेरू घरचा. एक दोन पेरू लागल पिकायला लागले तेव्हा. एवढं आहे बघा झाड, पेरूचं झाड आहे बघा. हा किती बघा आमच्या झाडाचं पेरू. 3 पेरू सापडला आता. अजून आहे का बघ. खायला चांगलं आहे एकदम, गोड गोड लागते. पेरू खाल्ली नाही का? पेरू खाल्ली का? पेरू तसाच खायचं ना. तिकडच्या आपल्या झाडाला लागलेलं इथं लय लागले. आता 2-4च निघले फक्त. खाल्ली का तो? खायचं चांगलं असतं. आता मग कशा आणलं नाही का काढून झाडाचं? हा झाडाचं 3 आणलं नाही का काढून? आता लई लागतंय. आता कारलं पण लागतंय तिथं. जेवण केली का तू? दुपारच्या 12:30 वाजले. त्याला आता जरा थोडं गरम व्हायला लागले. ढग आले. असं दिवसभर म्हणतोय पाऊस पडल असं वाटतंय, पण दिवसभर काय पडत नाही. रात्री एखादा सडाका झाला तर झाला. चला आता थोड्या उशिरानं जेवण करतो. मग आज सांबर भात केली मी. चला गाईज, बरोबर 1 वाजले. त्या दिसलं का? माझा बरोबर 1 वाजले की नाही, माझं पोट बरोबर म्हणतंय चला जेवण करा. तुम्ही पण या जेवायला. कांबळी वाढायला लागलेत सांबर भात. हे जसं ताट घेतलंय ना तसं मी अदनमधनं ह्याच्यात खात असतोय. लोणचं जरा जास्तच दिलंय. काय जास्तच लोणचं दिलंय. या गाईस खायला सांबर भात चपाती आणि पाणी. आणि तोंडी लावायला बघा किती बहिणीने दिले लोणचं 1 वाटीवरून. तू जेवली का? फुलं काय रोजच दिसायला लागली ते फुलं. अजून काय आहे स्पेशल काय? आता सांबर भात स्पेशल आहे यार. तू जेवली का? आई एव्हा सगळी जेवली. पेरू कुठं आहे? ते पेरू आणखी तिथं एकच आहे काही. मग असे नाही का आपण झाडाचं तिकडून इकडच्या घरून आणलेले पेरू तोंडी लावायला, म्हणजे तोंडाला लावायचं. जोक्स. चला, एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि तुम्ही पण जेवण केलं असेल किंवा करत असाल किंवा कामावर असाल. आता जरा पावसाळा चालू झाला आहे तिकडं पुणे मुंबईमध्ये. तुम्ही काळजी घ्या. गावाकडं तर काय पावसाचं नामोनिशाण नाही. आला तर थोडंच पडतंय, पण एवढं काय नाही. त्याच्यामुळं काय झालं, पेरणी थांबलेली आहेत. आता आई तर मका लावायला नकोच म्हणते. बघू अजून 1 महिनाभर थांबायचं म्हणते. आता आणला बाबा वेळ ते आणले. आता पेरू कापून देते बहीण आपली बहीण लई चांगली आहे, लई गुणाची बहीण आहे आपली. आपल्याला रोज खायला देते चांगलं करून. आणि आम्ही काय नाही, आता जरा रेसिपी ट्राय करणार आहे, तुम्हाला दाखवलं. काय संध्याकाळी बघू. ती हरभरे कुठल्या डाळीची? हरभरा डाळीची. आणि ते आता भिजायला टाकते. मी तिला दाखवलं आता काल यूट्यूबवर. हरभरा डाळीची काहीतरी एक वेगळी चटणी. काय टाकायचं लक्षात आहे का तुझ्या? काय टाकायचं आहे? हरभरा डाळ, अजून काय? टोमॅटो, कांदा,
चिरून, अजून कोथिंबीर, अजून काय मिरची, असं काय 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 मिक्स करून ते हरभरा डाळीची काहीतरी रेसिपी करायचा आज प्रयत्न करणार आहे. बघू. चला आता बराच वेळ झाला, भूक लागली कडकडून. आता जेवण करणे आणि जरा थोडं आराम करणे, कारण वातावरण जरा थोडं लो आहे, ढगाळ वातावरण. परत एकदा या जेवायला. जेवण करा, खुश राहा, हेल्दी राहा. संध्याकाळी रेसिपी करायचं. आता डाळ भिजू घालायला लागेल. कशाची डाळ आहे नाही? हां, डाळ भिजवायला. बघू करून ट्राय करा. एका वाटीमध्ये 2 पाणी तांब्या वाटी. पडून पडून केवढा पाऊस पडायला लागला बघा. एवढाच दिसतंय का? नुसतं वारं बघायला लागलं. जरा थोडा सडाका पडला, जरा थोडं रिमझिम 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 चाललं. एवढं एवढं छोटं छोटं ठिपके दिसणार पण नाही का? असं भितडावर जरा थोडा सडाका पडलाय. असा जोरात पडायला पाहिजे का नाही? होय कांबळे, असा जोरात पडायला पाहिजे का ना पाऊस? पाकनुसं असं भरलं पाहिजे, असं गावात सुद्धा असं झालं पाहिजे. थंड थंड वारं सुटले बघा, एकदम छान. पोट भरून जेवण झालं. आता जरा थोडा सडाका वाढला होता, म्हणलं आता पाऊस पडतोय आता जोरात, पण नाही, जरा थोडाच रिमझिम आहे. पडेल का कांबळ्यात पाऊस? हा, झाडच नुसतं हलते ते, गेले तिकडे ढग. या वाऱ्यानंच अवघड होते. वाऱ्यानंच काय होते, ढग पळून जाते. वाढायला लागला आता थोडा थोडा. कांबळी तशी झाली वाटते आता झोप. आता चहा करायला किती टाईम लागेल? एवढी भांडी घासूनच चहा होते का नुसतं पातेलं घासून चहा होते? नुसतं भांडी घासूनच चहा डायरेक्ट. आता एवढी भांडी घासायला तर टाईम लागेल. संध्याकाळच्या 6 वाजत आले ते, आणि नुसतं अजून वारं सुटले कांबळे. ती जाऊ दे, सोडा. आपण दुपारी म्हणलेली ती डाळ काय झालं? झाली का? रेडी झाली काय? कुठं आहे मग? हां, ही आहे होय. आता फोडणी देऊन त्याच्यात, हां, मग ते त्याला काहीतरी नाव, डाळ तडका का काहीतरी आम्ही बघितलं होतं बघा. डाळ वाटून करा मिक्सरमध्ये, ती बारीक करून फोडणी दिली की झालं स्वादिष्ट. वारच सुटले अजून जोरात. चहा पिली काय वा? चहा झालाय का सगळ्यांचा? स्वयंपाक पण चालू झाला. ओके, चला तर मग. आता पावसाची काही वाट बघून काय उपयोग नाही, कारण आज तर ती काही येणार नाही असं वाटतंय. बघू, संध्याकाळी आलं तर मी तुम्हाला उद्याच सांगेन. आणि आता यांची कामं चालू झालेली आहेत. मी पण आता जरा फ्रेश होतो. बराच वेळ झाला. ते नवीन काय ते इलेक्शनचं ते आमचे शिक्षक येतात, घरी बसतो आम्ही. आपलं ते नवीन नाव नोंदायचं काय तर चालू आहे, दुरुस्तीचं मतदानी आधीच काय तर आहे ना ते. मग त्याच्यातच कालपासून आम्ही आले की 1-2 तास बसून त्याने सगळे येते ते, आणि ते घेऊन जातात. आताच गेले तर सर, आणि म्हणून जरा फ्रेश व्हायचं राहिलं. आता फ्रेश होतो. भेटूया आपण परत उद्या. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.